अमरावती जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठीच्या उपचारासाठी आशेचा किरण ठरलेल्या अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील जवळपास अनेक डॉक्टर 8 ते 10 दिवसांपासून बेमुदत संपावर गेलेले आणि त्याचा फटका जो आहे तो रुग्णांना बसत आहे। जवळपास 9 कोटी रुपये या डॉक्टरांचे थकल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या या रुग्णालयातल्या रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 8 ते 10 दिवस झालेले आहेत आणि संपूर्ण हे डॉक्टर जे आहेत ते बेमुदत संपावर गेलेले आणि याचा फटका सर्वसामान्य गोरगरीब जे आहेत ते रुग्णांना बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अत्यंत महत्त्वाचं असं हे अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि या ठिकाणी वेगवेगळ्या आजारावर जर आपण पाहिलं तर उपचार केले जातात, शस्त्रक्रिया केली जातात। ग्रामीण भागामधनं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गोरगरीब रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी दाखल होत असतात। परंतु जर आपण पाहिलं तर डॉक्टर जे आहेत ते संपावर गेलेले आणि त्यामुळे 11 जे आहेत ते किडनी ट्रान्सप्लांटसह अनेक शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। सुमारे 9 कोटी रुपयांचे मानधन जे आहे ते अनेक महिन्यांपासून जे आहे ते सरकारकडे थकलेले आणि त्यामुळे हॉस्पिटलमधील 65 डॉक्टरांनी जो आहे तो संप पुकारल्याची माहिती समोर आलेली आहे। अनेक संपामुळे जर आपण पाहिलं तर अनेक गंभीर आजारी रुग्ण जे आहेत ते त्यांना प्रचंड त्रास देखील सहन करावा लागतोय। वेगवेगळ्या आजारावर या ठिकाणी जे आहेत त्या उपचार केले जातात, शस्त्रक्रिया केले जातात आणि प्लास्टिक सर्जरी असेल, यूरोलॉजी असेल, मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया आहेत, मूत्रपिंड विकार असेल, सोबतच बालरोग बालरोग विभागातल्या ज्या काही शस्त्रक्रिया संपूर्ण शस्त्रक्रिया सध्या रखडल्याचं पाहायला मिळतं। याच मुद्द्यावर जर आपण पाहिलं तर काँग्रेस देखील दुसरीकडे आक्रमक झालेली आहे, कारण गोरगरीब रुग्णांचा श्वास असलेलं रुग्णालयातील डॉक्टरच जे आहेत ते संपावर गेलेले आहे, कारण त्यांची देखील 9 कोटी रुपये जे आहेत ते शासनाकडे जे आहे ते थकीत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर डॉक्टरांच्या संपामुळे मात्र गोरगरीब रुग्णांना मोठा फटका बसत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।